शब्द मन आणि प्रेम. शुभ क्रिया. हो. पार्ट आहे 366. तर क्रिया बोलते, "मी ऑफिसमध्ये जाणार आहे." असं कोण बोलले तुला? मी घरून काम आहे बोलली आहे ना काल. मग ऑफिसचं केव्हा ठरलं? तर क्रियाची मम्मा सांगतात, "अगं तुझे पप्पा बोलले, पण तू घरूनच काम कर कारण तिथे एसीमध्ये तुला झोप येईल. कारण तुझी झोप झाली नाहीये ना. मग घरीच आराम कर आणि मग काम कर." तर क्रिया ठीक आहे बोलते आणि मग फ्रेश होऊन चहा वगैरे घेऊन हॉलमध्ये बसते. शुभ आपल्या घरी असतो आणि सकाळी 10:30 वाजता उठतो आणि फोन बघतो तर क्रियाचे भरपूर मेसेजेस आणि कॉल्स असतात. तर शुभ रिप्लाय करतो आधी आणि कॉल बॅक करायच्या आधी विचार करतो की हे करू की नको कारण फोन तर क्रियाजवळ असेल आणि क्रिया हॉलमध्ये असेल तर प्रॉब्लेम होईल उगाच. सो त्यापेक्षा मेसेज करतो आणि वेट करतो तर 5 मिनिटने क्रिया मेसेज बघून शुभला कॉल करते आणि खूप रागात असते तर त्याच टोनमध्ये बोलायला लागते. क्रिया विचारते, "नालायक तू आतापर्यंत कुठे होता? आणि तुला बोलून आली होती ना मी, की लेट उठायचं नाही म्हणून. मग तरी हे एवढं लेट कसं काय उठला तू? मला माहिती होतं, घरी गेल्यानंतर तू हेच करणार. आता उद्यापासून मीच उठवणार आहे तुला माझ्यासोबत. मग दुपारी झोपत जा हवं तर. पण सकाळी इतकं उशिरापर्यंत बिलकुल झोपायचं नाही तू, कळलं?" तर शुभ बोलतो, "अगं पण नाही उघडली लवकर झोप आणि तू सोबत झोपली नव्हती. नाहीतर बरोबर जाग येते मला वेळेत." तर क्रिया विचारते, "हां, मग आता लग्न झाल्यावर झोपायला भेटणार आहे तसं सोबत. त्याशिवाय नाही. सो असं उशिरापर्यंत झोपायचं बंद कर आता, कळलं का?" तर शुभ लगेच विचारतो, की "काय बोलली तू? असं कसं लग्नानंतर झोपायला भेटणार? त्याआधी आपण एकत्र राहणार नाहीये का?" "यार क्रियू प्लीज पॉझिटिव्ह बोल काहीतरी. उगाच मला टेन्शन येईल असं काहीतरी बोलत जाऊ नको." तर क्रिया बोलते, "बेबी तूच विचार कर. आता मुंबईला शिफ्ट होणार तू. मग असं लगेच तर मी नाही येऊ शकत आहे ना. म्हणून तसं बोलली. आणि टेन्शन तुला येतं तसंच मलाही येतं." तर शुभ बोलतो, "पण बेबी तू बोलली होती, की इकडे येणार माझ्यासोबत. मग त्याचं काय झालं?" तर क्रिया बोलते, "सगळं नीट एक्सप्लेन केलं होतं बेबी मी तुला. पण कदाचित तुला हेच एकच आणि एवढंच लक्षात आहे, सो ऐक. मी लगेच येऊ शकणार नाहीये हे बोलली होती. मला वेळ लागेल, पण येईल असं बोलली होती मी. आणि तू पण समजून घे ना बेबी, खरंच असं पॉसिबल नाहीये इतक्या लांबचं सगळं. आणि मी तुझ्यासोबत राहायला असं मध्ये-मध्ये येत राहील, ओके?" तर शुभ ठीक आहे बोलतो. दोघेही थोड्या वेळ बोलून मग शुभ जातो, फ्रेश होतो आणि क्रिया पण लॅपटॉप घेते मम्माकडून आणि हॉलमध्ये बसते आणि शुभने सांगितलं होतं तसं लॅपटॉपमध्ये छोटंसं विंडो ओपन करून चॅट करायचं, जो ते आधी करते. आणि मग ऑफिसचं लॉग इन करते आणि बसलेली असते मस्त सोफ्यावर. तर क्रियाची मम्मा बघताच बोलतात, "वॉव! किती गोड दिसत आहे माझं बाळ. हेअर्स ओपन आणि त्यात लाईट पिंक फ्रॉक मध्ये एकदम परीपेक्षा कमी नाही दिसत आहेस. खरंच. खूप, खूप, खूप गोड दिसत आहेस. खरंच. थांब, नजर काढून टाकते." "हो का?" क्रियाची मम्मा नजर काढून बोलतात, "हां, कर आता काम." तर क्रिया बोलते, "थँक मम्मा." आणि पंकू कुठे गेली गं? सकाळी दिसली ती आतापर्यंत दिसलीच नाही मला. तर त्या सांगतात, "अगं ती पप्पासोबत बाहेर गेली आहे कॉलेजला. काहीतरी काम होतं तिचं, सो तिकडेच आहे ती पप्पासोबत." बाहेर गेली म्हटलं, की शॉपिंगला घेऊन जाणार नाही त्यांना, असं होत नाही. तर इतक्यात डोरबेल रिंग होते. तर क्रिया उठायला जाते. "थांब मी बघते" म्हणून. तर क्रियाची मम्मा बोलतात, "अगं तू बस, काम कर. मी बघते थांब." माझ्याकडे आहे इतका वेळ, सो मी बघू शकते. सो तू आपलं काम कर, मी माझं बघते. ओके. तर क्रियाची मम्मा डोअर ओपन करताच पंखुडी आणि क्रियाचे पप्पा असतात. तर पंखुडीच्या हातात 2-3 शॉपिंग बॅग्स बघून क्रियाची मम्मा बोलतात, "पंखू अगं काय हे लग्नाची शॉपिंग करून आली की काय?" तर पंखुडी सांगते, "अगं आपल्या सर्वांसाठी शॉपिंग केली आहे मी. म्हणून इतकी बॅग्स आहेत." ए दी तुला माहिती आहे का इथे जवळच एक मॉल ओपन झालाय. खूप खूप मस्त-मस्त कलेक्शन असतात असतात गं खरंच. बघ तुला हे सगळे आवडतील आणि मम्मा तुझी ही बॅग आहे. बघ तुलाही आवडेल. क्रिया बघते आणि बोलते, "हो, हो, सगळं छान आहे, पण तुला माझ्याशिवाय शॉपिंग करता येत नाही ना. मग कशी काय इतकी परफेक्ट झाली गं तू आता?" हां? तर पंखुडी बोलते, "अगं हो, पण आता मागे नाही का तुला व्हिडिओ कॉल करून शॉपिंगला जायची? मग आता कळलं मला बऱ्यापैकी." तर क्रिया बोलते, "ओके, गुड, गुड. बरं जा आता हे ठेवून द्या आणि कॉलेजचं काम ते झालं का?" तर पंखुडी बोलते, "हो." आणि जाते आपल्या रूममध्ये आणि क्रिया बोलते आपल्या पप्पाला, "पप्पा तुम्ही ऑफिसला गेले नाही का अजून? आणि मी ते दिल्लीचे क्लायंट आहे त्यांचा फॉलोअप घेत आहे. तर ते भेटायला येणार आहे नेक्स्ट वीकमध्ये. सो मी भेटू की तुम्हीच भेटणार आहे त्यांना? सांगा." तर ते बोलतात, "नेक्स्ट वीकपर्यंत आहेस का तू इकडे?" तर क्रियाला लक्षात असतं, की शुभला आरामात 1 वीक लागेलच. सो इकडेच थांबते. तर पटकन हो बोलते. देन ते सांगतात, "तूच भेट आणि डील फायनल कर."
आणि मी जाणार आहे ऑफिसला 3 पर्यंत. मीटिंग आहे आणि तुलाही मीटिंगमध्ये ॲड व्हायचं आहे, ओके? तर क्रियाची मम्मा बोलतात, "बापरे! 3 वाजता जाणार आहे का तुम्ही? ठीक आहे, चला मग जेवायला बसा. जेवून घेऊया सगळे." मग ही आणि तुम्ही कामात गुंतले की चहा, कॉफी घेत असता, पण जेवणाचं नाव नाही घेत. हं, कामाचं खूप आवडतं. सो मग सगळे जेवायला बसतात आणि असंच गप्पा सुरू असतात, तर इनडायरेक्टली क्रियाचे पप्पा लग्नावरून बोलत असतात. तर क्रियाला कळतं, तर क्रिया लगेच छोटूसा चेहरा करते. तर क्रियाची मम्मा बोलतात, "नका बोलू तुम्ही जेवताना वगैरे काही." तर क्रिया बोलते, "पप्पा तुम्ही इनडायरेक्टली जरी बोललं तरी कळतं मला, किती शार्प आहे मी हे मी तुम्हाला तरी सांगायला नाहीच पाहिजे, हो की नाही? कारण सारखी पोस्ट तुम्ही मला दिली आहे म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना." तर ते शांतच असतात. देन सर्वांचं जेवण वगैरे होतं आणि मग क्रियाचे पप्पा ऑफिसचं बोलून निघून जातात ऑफिसला. घरी फक्त क्रियाची मम्मा, पंखुडी आणि क्रिया असते. आणि क्रियाची मम्मा कामात असतात तर पंखुडी करते शुभला व्हिडिओ कॉल आणि क्रियाकडे आधीच कॅमेरा टर्न करून ठेवते. तर शुभ रिसीव्ह करता स्माईल करत बघत असतो. देन क्रियाचं लक्ष जाताच पंखुडीला बोलते की व्हिडिओ रेकॉर्ड करताय का ग माझं शुभला पाठवायला. तर पंखुडी हसायला लागते. तर क्रिया बोलते बघू दे काय करत आहेस दाखव मला. तर शुभ बोलतो अगं तुला लाईव्ह बघत आहे मी क्रियू. घरी तर शुभचा आवाज ऐकताच क्रिया पटकन इकडे-तिकडे बघते मम्मा कुठे आहे असं आणि मग नसतात त्या तिथे तर दाखव फोन बोलून पंखुडीकडून फोन घेते. देन बघते शुभला आणि बोलते, "काय सुरू आहे तुझं? झालं का हसून? आणि हसायला काय मी जोकर दिसते का?" तर शुभ बोलतो, "हसणं म्हणजे जोकरवर हसतात तसं नव्हतं. एकदम गोड, हॅपी, ब्लशिंग स्माईल होती. म्हणजेच प्रेमाचं हसणं बोलू शकते तू." तर क्रिया बोलते, "अच्छा यात पण प्रकार असतात का?" तर शुभ विचारतो, "हो मग असतातच. सासूबाई कुठे आहेत?" इतक्यात क्रियाची मम्मा हॉलमध्ये येतात आणि सासू आई हा शब्द ऐकताच क्रियाला बोलतात, "आई पण बोलायचा आणि सासू शब्द पण लावायचा. एवढंच होतं तर मम्मा वगैरे कशाला बोलायचं होतं मग कॅफेमध्ये?" तर क्रिया बोलते, "हां, मग मम्मासारखी वागते का तू? हां? ना मुलीला सपोर्ट आहे तुझा आणि ना मुलाला. मग काय सासू आहे?" बरोबर बोलला तो. तर शुभ बोलतो, "ए क्रियू, माझ्या आईला काही पण बोलू नको हां. तुझ्या पप्पासाठी करत आहेत त्या जे काही करत आहेत. सो त्यांना त्यांचं काम करू दे. आपण आपलं काम करू." तर क्रिया बोलते, "हां, तू शांतच बस. जेव्हा तेव्हा यांचीच बाजू घे. बाकी मी काय बोलते ते ऐकूच नको. माझं काही ऐकून घ्यायचं नाही, माझी साईड घेऊ नको." तर शुभ बोलतो, "तुझं काय जीवनभर ऐकायचंच आहे, म्हणून आता सध्या यांचं ऐकू दे ना." तर क्रियाला लॅपटॉपवर नोटिफिकेशन येतं, की मीटिंग आहे आता नेक्स्ट 5 मिनिटमध्ये. तर क्रिया बघताच बोलते, "बरं, बरं, मी बोलते नंतर. आता मीटिंग आहे माझी. घे बोल तू पंखूला." असं बोलून क्रिया फोन देते पंखुडीला. तर क्रियाची मम्मा फोन घेत बोलतात, "काय शुभ, कसं सुरू आहे काम? तब्येत वगैरे कशी आहे?" तर क्रियाच्या मम्माला हे करताना बघून पंखुडी आणि क्रिया शॉक्ड होतात. पण हॅपी असलेले शॉक्ड होतात. म्हणजे काहीतरी बोलणं होईल चांगलं असं. आणि मग क्रिया हळूच सांगते पंखुडीला, की "मम्मा काय-काय बोलते बघ आणि मला सांग नंतर." तर पंखुडी हो बोलून आपल्या मम्माकडे कान देऊन ऐकत असते आणि क्रिया मीटिंग जॉइन करते. क्रियाची मम्मा हॉलमध्येच असतात बसलेले. शुभला बोलत, तर शुभ बोलतो त्यांना, "मी ठीक आहे, काम पण मस्त सुरू आहे आणि तुम्ही सांगा तुमची तब्येत?" तर त्या सांगतात, "हो, हो, मी पण मज्जेत आहे." शुभ बोलतो, "तुम्ही एकदा बोला ना क्रियाच्या पप्पाला, की हे सर्व नका करू म्हणून आणि देऊन द्या परवानगी लग्नासाठी म्हणून." हां. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज इंटरेस्टिंग असणार आहे ना? पार्ट 367 मध्ये बघणार आहे आपण आता यावर त्याची मम्मा काय बोलतात आणि परत पुढे यावर काय-काय बोलणं होईल आणि त्यांच्या बोलण्यावरून कळेल नक्की त्यांना काय हवं नको ते. आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर आणि एडिटर शुभ वासेकर.